नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी सगळ्यांना आवडेल आणि अगदी पटकन तयार होईल. बटाटा सगळ्यांच्या फेवरेट, पण आज आपण नेहमीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा काहीतरी खूप खास, तिखट आणि झणझणीत बनवणार आहोत. आय होप तुम्हाला ही भाजी आवडेल. तर चला सुरुवात करूया या रेसिपीसाठी. तर या रेसिपीसाठी आपण घेतलेले आहेत 6 ते 7 बटाटे. हे साळून घेतलेले आहेत, मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि फ्रेश बटाटे येतात. आणि साईज पण तुम्ही बघू शकता, ही मोठी मोठी बटाटे आपण घेतलेले आहेत. तर आपल्याला ह्याच्या चकत्या करायच्या आहेत. तर या चकत्यांचं आपल्याला मस्त मसालेदार आणि झणझणीत बोलू शकता त्याच्या चकत्याची भाजी बनवायची आहे. तर ह्या बटाट्याच्या आपण मोठ्या मोठ्या तुम्ही बघू शकता चकत्या बनवलेल्या आहेत. तर भरपूर डिस्टन्सने आपण कापलेल्या आहेत. तर त्या अशा एक एक चकत्या आपण कापून घ्यायच्या बटाट्याच्या. त्यासाठी आपल्याला बटाट्याची साईज मोठी घ्यायला लागेल सुरुवातीला. आणि ही बटाट्याच्या चटणीपेक्षा एक वेगळी डिश अशी बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे कांदा चॉप करून घेतलेला आहे. हा वेगवेगळ्या पद्धतीने हे जे अनियन रिंग्स आपण कापून घेतलेल्या आहेत कांद्याच्या चकत्या. तर ह्या अशा कांद्याच्या चकत्या पण ह्या बटाट्याच्या चकत्यांबरोबर खायला भरपूर मजा येते. त्याच्यावरती लिंबू पिळून भाजी काहीतरी औरच सुंदर लागते. तर ह्याच्यासाठी आपण मसाले घेतलेले आहेत. हळद घेतलेली आहे 1 चमचा, चाट मसाला घेतलेला आहे 1.5 चमचा, जिरे पावडर घेतलेली आहे 1.5 चमचा, लाल मिरची पावडर 1.5 चमचा घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, कढीपत्ता, हिरवी मिरची, धने पावडर आणि काळं मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आपण घेतलेलं आहे बटर आणि कोथिंबीर इकडे घेतलेली आहे. कोथिंबीर मस्त आपण चॉप करून घेतलेली आहे. फ्रेश कोथिंबीर आहे आपल्याला मस्त अशी ती बटाट्याच्या चकत्यांवरती टाकण्यासाठी. मस्त असा टेस्टी बटाट्याच्या चकत्यांचा बेत तयार होणार आहे. तर चला सुरुवात करूया. कढईमध्ये आपण थोडंसं तेल ॲड केलेलं आणि आपण हे बटर पण ॲड केलेलं आहे, तेल मिक्स बटर. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कढीपत्ता आणि उभ्या चिरलेल्या मिरच्या. या उभ्या चिरलेल्या मिरच्या तुम्ही ॲड करू शकता. ह्या हिरव्या मिरच्यांसाठी अजून एक आपल्याला ऑप्शन्स आहेत. तुम्ही ज्या मार्केटमध्ये शिमला मिरच्या भेटतात त्या पण तुम्ही ॲड करू शकतात. आणि ही डिश जर तुम्ही यूट्यूबवर जरी बघितलं तर ही भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. वेगवेगळे मसाले तयार करून म्हणजे वेगवेगळे मसाले जे असतात ते तुम्ही टाकू शकता. तर आम्ही कशी बनवतो ती पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर आपण हे पहिले बटाटे जे चकत्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत मस्तपैकी. बटाटे चांगले असे ब्राऊन झाले पाहिजे. तर त्यासाठी थोडंसं आपल्याला वेळ लागेल. ऑलमोस्ट लाईक 4 ते 5 मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवरती बटाटे तळून घ्यायचे. ते तुम्ही बघू शकता ब्राऊन असा गोल्डनिश कलर आलेला आहे. मस्त असा सुगंध पण सुटलेला आहे या बटाट्यांचा. भरपूर टेस्टी डिश होणार आहे ही. आणि लंचसाठी आणि टिफिनसाठी तर एकदम गो टू ऑप्शन आहे. तर हे मस्त असे फ्राय करून झालेले आहे. त्यांना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. गोल्डन आणि ब्राऊन असे दोन्ही कलर मी बोलू इच्छितो. आता त्याच्यानंतर आपण हळद ॲड केलेली आहे. आता आम्ही ही डिश 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही हे बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही बी तुमच्या हिशोबाने ही मसाले ॲड करू शकतात, बटाटे ॲड करू शकतात. त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे चाट मसाला, हे आहे जिरे पावडर आणि ही जिरे पावडर आपण ॲड केलेली आहे. आणि हे आपल्याला चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे काळं मीठ म्हणजेच पिंक सॉल्ट. भरपूर टेस्टी भाजी लागते ही भाजी. जरी तुम्ही नुसती अशी खाल्ली ना तरी पण भरपूर अशी टेस्टी लागते. हे घेतलेलं आहे धनिया पावडर थोडा ॲड केलेला आहे. आणि ही आहे लाल मिरची पावडर कलरसाठी. तर भरपूरच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. लंचच्या टायमासाठी ही भरपूर एक सुंदर डिश आहे. टिफिनलाही तुम्ही नेऊ शकतात. बाहेर कुठे पिकनिकला जाणार असेल तर ही डिश तुम्ही प्रिपेअर करून ठेवू शकतात. चपातीबरोबर फक्त तुम्हाला हे बटाटे असे स्प्रेड करायचे आहेत आणि त्याचा रोल करून तुम्ही ही डिश खाऊ शकता. तुम्ही बघू शकता बटाटे एकदम फ्राय झालेले आहेत. आता आपण मसाला मस्त एकजीव करायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि हे झाल्यावरती 5 मिनिटांनी आपल्याला ह्याच्यामध्ये कांद्याच्या चकत्या ॲड करायच्या आहेत. तर हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं. आणि कोणाकोणाला
बटाट्याच्या भाजीचे तुम्ही फॅन आहात, म्हणजे बटाट्याची कोणत्याही प्रकारची भाजी असो ती तुम्हाला आवडते, जरूर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका प्लीज. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. हे बघा, तुम्ही बघू शकता आता चांगला कांदा आपल्याला ना फ्राय होऊ द्यायचा आहे, जास्त काही वेळ लागणार नाही. ऑलमोस्ट रेडी झालेली आहे ही डिश. आणि ह्याच्यातच मला ॲड करू इच्छितो, मुंबई केराई चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण हे टॉस केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बिहाइंड द सीन्स आपण भरपूर मेहनत करतो व्हिडिओज बनवण्यासाठी. जरूर तुमचे लाईक्स महत्त्वाचे आहे, तुमचे कमेंट्स महत्त्वाचे आहेत आम्हाला. तर मुंबई केराई चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ कंप्लीट बघत जा. ह्याच्यानंतर आपण टाकलेले आहे कोथिंबीर. ही कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी टाकलेली आहे. किती छान कलर आलेला आहे, रंगसंगती आलेली आहे. हे लिटरली आपण टॉस करून घेत आहोत. तर हे घरी करणं जरा थोडं अवघड होतं टॉस करणं, पण हे आपल्या जे लोक बघतात आपल्याला, जे आपले सबस्क्रायबर्स बघतात, हे आपण त्यांच्यासाठी केलेलं आहे, आईने त्यांच्यासाठी केलेलं आहे. हे कमर्शियल आपले हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जसं असतं टॉसिंग, जेव्हा आपण पॅनमध्ये करतो त्यासाठी मोठी जागा लागते, पण आम्ही हे तुमच्यासाठी किचनमध्ये केलेलं आहे. तर त्यासाठी प्लीज लाईक करा व्हिडिओला. आणि ही बघा, आपण हे डिशमध्ये साईडला काढून घेतलेली आहे लिंबू, मिरची आणि कोथिंबीर. मस्त असा झणझणीत सुगंध सुटलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडीशी ना चिली फ्लेक्स पण ॲड केलेले आहेत. हे चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे. मस्त असा कलर आलेला आहे, अशी लाल भन्नाट झालेली आहे. आणि जे स्पाइसचे फॅन आहेत त्यांनी जरूर ही डिश ट्राय करू शकता. आणि ह्याच्यावरती ना मस्त असा लिंबू पिळला ना, तो जो फ्लेवर आहे लिंबाचा सिट्रिक, तो एकदम छान लागतो. चपातीबरोबर खायला तर एकदम मस्त लागते ही डिश. पोळीबरोबर तुम्ही ही स्टफ करून खाऊ शकतात. हे एक स्टफिंग म्हणून पण तुम्ही ॲड करू शकतात. गो टू डिश आहे, पिकनिकसाठी असो वा बाहेर जाण्यासाठी असो, टिफिनसाठी असो, घरातल्या लंचसाठी असो, फटाफट होणारी डिश आहे. तर जरूर ही डिश तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या मुंबई केराई चॅनलवरती द्यायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा मुंबई केराई चॅनल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.